तर जाऊयात जळगावमध्ये. जळगावात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय. तापमान सध्या 43 अंशांवर पोहोचलंय. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तालुक्यांना उष्णतेचा तीव्र तडाखा बसतोय. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसतायत. तर दुसरीकडे पाचोऱ्यातील एका फळविक्रेत्याचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान हवामान विभागाकडून उष्णतेची लाट ही अधिक तीव्र होण्याचाही इशारा देण्यात आलाय. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. संपूर्ण राज्यामध्ये उष्णतेची लाट तीव्र झालेली आहे. जळगाव जिल्ह्याला देखील उष्णतेचा फटका बसताना दिसून येत आहे. सध्या आपण जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये उभे आहोत. चाळीसगाव तालुक्यात देखील दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढताना आपल्याला दिसून येत आहे. रस्ते जे आहे ते निर्मनुष्य झालेले आहे. चाळीसगाव असेल, भडगाव असेल, पाचोरा असेल, या तिघही तालुक्यांमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून तापमान जे आहे ते वाढताना आपल्याला दिसून येत आहे. खरं तर 43-42 अंशावर त्या ठिकाणी तापमान पोहोचलेलं आहे आणि उन्हाच्या झळा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. लहान बालकं असतील किंवा वृद्ध असेल, यांनी काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि पुढील काही दिवस उन्हाची लाट त्या ठिकाणी तीव्र होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. हेमचंद्र कुमार, TVN मराठी, चाळीसगाव.